प्रसूती म्हणजे केवळ जन्माची एक जैविक प्रक्रिया नाही, ती एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात खोल, मौन आणि तरीही गर्जना करणारी घटना असते. असहाय्य वेदनांच्या प्रत्येक लाटेसोबत आई स्वतःला विसरून एका नव्या आयुष्याला आकार देत असते. त्या वेदनांमधून जन्म घेतो फक्त एक श्वास घेणारा जीव नव्हे, तर एका आईचा संपूर्ण भविष्यकाळ. वेदनांचा अंधार मागे पडून जेव्हा शांततेचा क्षण अवतरतो, तेव्हा डॉक्टरांचे शब्द हवेत विरून जातात. लक्ष्मी आली, मुलगी झाली. हे शब्द समाजासाठी सर्वसामान्य असतील, पण आईसाठी ते अस्तित्वाला अर्थ देणारे असतात. नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात, ऊर दाटून येतो, कारण त्या क्षणी तिच्या हातात आलेलं बाळ तिच्या आयुष्याचीच नवी व्याख्या घेऊन आलेलं असतं. पहिल्यांदा जेव्हा आई त्या कोवळ्या जीवाला आपल्या कुशीत सामावून घेते, तेव्हा थकलेलं शरीर जरी विसावलेलं असलं तरी तिचं मन अधिकच जागं होतं. ओठांवर नकळत शब्द उमटतात, माझं सोनूलं. बाळ शांत झोपलेलं असतं, पण आईच्या मनात विचारांची नदी वाहत असते. ती मनातल्या मनात आपल्या मुलीशी संवाद साधते. त्या शब्दात केवळ माया नसते, तर आयुष्यभराची बांधिलकी असते. त्या शब्दात भविष्यातील सगळे संघर्ष, सगळ्या जबाबदाऱ्या आणि अपार प्रेम गुंफलेलं असतं. आई म्हणते, धन्य झाले मी, माझ्या पोटी लक्ष्मी जन्म आली. आज माझ्या आयुष्यात एक नवी मैत्रीण आली आहे. ही मुलगी केवळ माझी संतती नाही, ती माझी सावली आहे, माझ्या अस्तित्वाचा विस्तार आहे. आई स्वतःशीच एक शांत पण ठाम संकल्प करते. या मुलीचं आयुष्य भीती, परावलंबित्व आणि समाजाच्या चौकटींनी बांधलेलं नसेल. तिचा प्रत्येक संघर्षात मी तिच्या पाठीशी उभी राहीन. तिला जसं जगायचं, वागायचं, फिरायचं आहे, तसं जगण्याचं स्वातंत्र्य मी तिला देईन. शिक्षण तिच्यासाठी केवळ यशाचं साधन नाही, तर आत्मसन्मानाचं कवच असेल. आई आपल्या मुलीसाठी डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्याची स्वप्न पाहते, पण त्याहूनही अधिक स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी स्त्री घडवण्याचं स्वप्न पाहते. समाजाच्या प्रश्नांपुढे मस्तक झुकवण्याऐवजी आई समाजाशी लढण्याची तयारी ठेवते, कारण तिला तिच्या मुलीला कोणाच्याही परवानगीशिवाय जगताना पाहायचं असतं. 1 रुपयासाठीही तिच्या मुलीला कोणासमोर हात पसरावा लागू नये. 4 वेळा माहेरी जायला विचारावं लागेल असं नशीब तिच्या वाट्याला कधीच येऊ नये. स्वतःचं अस्तित्व कुणाच्या दयेवर उभं राहू नये, हीच आईची प्रार्थना असते. आई मुलीला सांगते, फक्त जमीनच काय, तू सगळं आभाळ कवेत घे. स्वप्न बघताना स्वतःवर मर्यादा लादू नकोस. कसं राहायचं, कसं जगायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त तुझाच आहे. या नात्यात आई सौंदर्याचा वारसा देत नाही, ती आत्मनिर्भरतेचा वारसा देते. कारण सौंदर्य काळानुसार बदलतं, पण आत्मनिर्भरता स्त्रीला आयुष्यभर ताठ मानेनं उभं राहायला शिकवते. आई जाणते की तिच्या सन्मानाचं खरं मोल तिच्या मुलीच्या स्वाभिमानात दडलेलं आहे. म्हणूनच ती आपलं सर्वस्व अर्पण करून आपल्या मुलीला स्वतःच्या बळावर उभं राहायला शिकवते. ही लढाई आई आणि मुलगी म्हणून वेगळी नसते, ती 2 स्त्रियांची एकत्रित ठाम अशी शांत लढाई असते. आणि एक दिवस आई मागे वळून पाहते आणि अभिमानाने म्हणते, ही आहे माझ्या स्वप्नातली स्त्री, स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिलेली, स्वतःचं आयुष्य स्वतः घडवलेली एक स्वनिर्मित स्त्री. सुंदरतेपेक्षा आत्मनिर्भरतेचा वारसा आईकडून मुलीला मिळाला आणि
मुलगी आणि तिची आई दोघीही धन्य झाल्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.